Hello everyone, good morning. Welcome to this 10 days weight loss challenge program. So उद्यापासून तुमचा 10 डेज वेट लॉस चॅलेंज प्रोग्राम सुरू होत आहे आणि हा 10 डेज चॅलेंज तुम्हाला खूप सिरियसली करायचा आहे. तो 1,000 रुपये आपण स्पेंड केलेले आहेत या चॅलेंज मध्ये. तो 100% तुम्हाला थाउजंड ऑफ वर्थ रिझल्ट अचीव्ह करायची गरज आहे. सो या चॅलेंजचे आम्ही काही गोल्डन रूल्स तुम्हाला सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सो ते तुम्ही नीट ऐका आणि ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट ऑफ ऑल, मंडे पासून आपला वर्कआउट सुरू होणार आहे. सकाळी 6:30 वाजता तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि 7:15 वाजता आपण वर्कआउट संपवणार आहोत. वर्कआउट जे असतील ते इझी असतील, एकदम सोपे असतील. तो तुम्ही तुमचे हात दुखणार नाहीत, पाय दुखणार नाहीत किंवा कुठे गुडघ्यावरती प्रेशर येणार नाहीत, असेच ते वर्कआउट असतील. सो डोंट वरी, वर्कआउट खूप साधे आणि सोप्या पद्धतीचे असतील. सेकंड थिंग, सॅटर्डे संडेला आपला वर्कआउट नसणार आहे. सॅटर्डे संडेला तुम्हाला आउटडोअर वर्कआउट करायचा आहे. आउटडोअर वर्कआउट म्हणजे सायकलिंग असेल, चालणं असेल, पळणं असेल, टेकडी चढणं असेल किंवा बॅडमिंटन असेल, क्रिकेट खेळणं असेल, असे काही वर्कआउट जे करायचे आहे जे तुम्हाला बाहेर जाऊन करायला लागतील. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता मील प्लॅन मध्ये काही किंवा डेली रुटीन मध्ये काही आपण 5 गोल्डन रूल बघणार आहोत. एक, तर तुम्हाला झोप घ्यायची आहे. 7 तासाची झोप मिनिमम व्हायला पाहिजे. सो ते एक, त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. पूर्ण 10 दिवस तुम्हाला नो राईस नो शुगर ठेवायचं आहे. ओके, तो राईस आणि शुगर जे आहे ते आपले ब्लड शुगर जे लेवल्स जे आहे ते वाढवतात. सो नेक्स्ट सेशन मध्ये आम्ही नक्की सांगू की ब्लड शुगर कशी कंट्रोल करायची असते. पण हा गोल्डन रूल लक्षात ठेवा की आपल्याला राईस आणि शुगर टोटली बंद करायचं. थर्ड, प्रोटीन ऑप्टिमाइज करायचं. प्रोटीन ऑप्टिमाइज म्हणजे दिवसभरामध्ये 80 ते 100 ग्राम प्रोटीन तुम्हाला खायचं आहे. आणि ते प्रोटीन जे आहे ते 3 वेळा डिवाइड करून खायचं आहे, 4 वेळा डिवाइड करून खायचं आहे, 3 ते 4 वेळा. तो सकाळी प्रोटीन मध्ये काय येईल, तर मोस्टली टोफू, अंडी, पनीर, एग्स, चिकन, असे बऱ्याच गोष्टी आहेत किंवा कडधान्य असते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही जेवणामध्ये ऍड करू शकता. फोर्थ रूल, चौथा रूल जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्लेट सॅलड जेवणाच्या आधी घ्यायचा आहे. एक प्लेट सॅलड म्हणजे साधारणतः अं, काकडी, टोमॅटो, गाजर, बीट ह्याचे चार 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 तुकडे किंवा 3 3 तुकडे असे, लिफी व्हेजेस असतील थोडेसे असे. तो एवढा एक प्लेट भरून आपल्याला सॅलड डेली बेसिस वरती खायचं आहे. तर हे व्हेजिटेबल्स आहेत किंवा हे सॅलड जे आहे तुम्ही ऑलरेडी आणून ठेवा आज, त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करून ठेवा आणि डेली बेसिस वरती सॅलड खायला सुरुवात करा. आणि पाचवा रूल जो आहे आपल्याला, नो शुगर नो राईस असाच ठेवायचा आहे. ते तर झालेलं आहे, सांगून झालेलं आहे. वॉटर इनटेक. ओके, तो पाचवा रूल जो आहे तो वॉटर इनटेकचा असेल. तो दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी आपल्याला डेली बेसिस वरती ठेवायचं. तर हे 5 गोल्डन रूल जे आहेत ते आपल्याला फॉलो करायचे. एक, नो राईस नो स्वीट्स. दोन, पाण्याचा इंटेक 3 ते 4 लिटर व्हायला पाहिजे. तीन, दिवसभरा 24 तासामध्ये 7 तासाची झोप आपली कंप्लीट व्हायला पाहिजे. चार, प्रोटीन ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे. आणि पाच, प्रत्येक मीलच्या आधी आपल्याला एक प्लेट सॅलड खायचं आहे. हे 5 रूल्स तुम्ही या 10 दिवसामध्ये फॉलो करायचे आहेत आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळायला लागतील. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेगळं काहीही करायचं नाहीये. सो गेट एक्सायटेड, व्हेरी इझी प्लॅन आहे. आणि हा 10 दिवसाच्या चॅलेंज मध्ये आपल्याला हे 100% करायचं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ग्रुपवरती पोस्ट करू शकता. आपण नेक्स्ट संडेला क्वेश्चन आन्सर सेशन घेणार आहोत. मेक शुअर की तुम्ही ते मिस नाही करत आहे. ते लाईव्ह सेशन असेल सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत. सो तुम्ही नक्की अटेंड करा आणि पुढच्या प्रोग्राम बद्दल ही त्याच्यामध्ये माहिती दिली जाईल. ओके, पुढचा प्रोग्राम किती वेट लॉस तुम्हाला करायचा आहे, तुमचे गोल्स कसे सेटिंग करायचे, ओव्हरऑल आमचा प्लॅन कसा असतो, या सगळ्या गोष्टी किंवा तुम्ही तुमचा वेट लॉस झाल्यानंतर कसं मेंटेन ठेवू शकता, हे पुढच्या सेशन मध्ये आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत. तर मेक शुअर तुम्ही तो वेबिनार जो आहे तो अटेंड करा. ओके, so thank you so much. All the best for 10 days weight loss challenge. See you tomorrow morning at 6:30 a.m. Bye bye.